तर हेडलाईन्स नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। मुसळधार पावसामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घारेगाव पिंपरी शिवारातील शेतकऱ्याची विहीर खचलेली आहे। विहीर खचतानाची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। अवघ्या काही सेकंदातच ही विहीर पूर्णपणे जमीनदोस्त झाली। घारेगाव पिंपरी येथील शेतकरी विकास लहाने यांनी काही दिवसांपूर्वीच विहिरीचं बांधकाम पूर्ण केलं होतं। 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ही विहीर पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। यामुळे या शेतकऱ्याचे तब्बल 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। एका क्षणात ही विहीर खचल्याची ही दृश्य आपण बघतोय। आणि आता पाहूयात मान्सूनची खबरबात। धाराशिव कळंब तुळजापूर परिसरामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। कळंब तालुक्यातील संजितपुरा या गावातील नदीला पूर आल्यामुळे गावचा संपर्क तुटला। दरम्यान प्रशासनाकडे पुलाचं काम करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात येतोय। नांदेडमधल्या पैनगंगा नदीच्या मध्यभागी वानर अडकलं। पाण्याच्या शोधात हे वानर या ठिकाणी गेलं होतं। नदीपात्राच्या वरच्या मोठ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं अचानक पूर आला आणि त्यामुळे सहस्त्रकुंड धबधब्यावर ते अडकून बसले होते। सोलापूरच्या भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। अशा परिस्थितीतही नदीत एका शाळकरी मुलीने धाडसी स्टंटबाजी केली। पावसामुळे पाण्याचा प्रभाव वाढलेला असताना देखील मुलींनी इथं उडी मारून स्टंटबाजी केली आहे। जालन्यामध्ये पुराच्या पाण्यातून पूल ओलांडण्यास बैलांनी नकार दिला आणि मालकाचा जीव वाचलेला आहे। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जालन्यामध्ये झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। त्यातच पुलावरून पुराचं पाणी वाहत असताना 2 शेतकऱ्यांनी आपले बैल पुराच्या पाण्यातून नेण्यासाठी प्रयत्न केला। या बैलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। त्यामुळे जे जनावरांना कळतं ते माणसांना कळू नये असाच प्रश्न हा व्हिडिओ पाहिल्यानंतर उपस्थित झाला। आज आपण जय जवान जय किसान अशा प्रकारे शेतकऱ्यांना शेतात रस्ता नसल्यामुळे जीव धोक्यात घालून हा आहे घनसांगी तालुक्यातील धाराशिव मांजरा नदी मे महिन्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागलेली आहे। गेल्या 3 ते 4 दिवसात झालेल्या या पावसामुळे नदी तुडुंब भरलेली आहे। त्यामुळे खरीप आणि नदीकाठच्या पिकांना चांगला फायदा होणार आहे। काही दिवसांपूर्वीच कोरडा पडलेल्या मांजरा नदी पात्रातून पाणी ओसंडून वाहत आहे आणि यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। सोलापूर जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे वडापूर बंधारा ओव्हरफ्लो झालाय। बंधाऱ्याला जोडणारा रस्ताच वाहून गेल्यामुळे वडापूर सिद्धापूर गावाचा संपर्कही तुटला। नदीकाठावरील शेतामध्ये हे पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे। बीडमध्येही पावसानं थैमान घातलंय। येळंब घाट इथल्या शेतकऱ्याच्या काकडी पिकाचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचा पंचनामा करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। खरीपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे। परतूर तालुक्यातील पाटोदा माव गावातील शेतकरी नाधाजी खवल यांची तब्बल 1 एकर कोथिंबीर पीक जे ते पाण्यामध्ये गेलं आहे। विक्रीला आलेलं कोथिंबीर पावसामुळे पाण्यात गेल्यानं या शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे। जालन्यामध्ये मुसळधार पावसानं कोबी उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। 2 एकर क्षेत्रावरील कोबीचं पीक धोक्यात आलेलं असून शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। लातूर जिल्ह्यात फळबागांसह भाजीपाला पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाऊस सुरू होण्यापूर्वी काढून ठेवलेला कांदा आणि काढणीला आलेलं टरबूजही पावसाच्या गसाट्यात सापडलं। तर पावसामुळे सर्वाधिक फटका कांद्यासह भाजीपाला पीक आणि फळबागांनाही बसलेला आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे। ज्वारी पिकाचा हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिरावला गेला आहे। पावसामुळे काळवंडलेल्या ज्वारीला अक्षरशः कोंब फुटले आहेत। मेहनतीनं फुलवलेलं ज्वारीचं पीक अक्षरशः मातीमोल झालेलं आहे।
सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाचा बागायती शेतीला मोठा फटका बसला। बार्शी तालुक्यातील सौदरे गावातील ड्रॅगन फ्रूट बागेचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे। निसर्गाच्या लहरीपणामुळे ड्रॅगन फ्रूटचा दर्जा ढासळला आणि त्यामुळे बळीराजा अडचणीत आलाय। सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। केळी उत्पादकांना मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे। प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून मदतीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। सततच्या पावसामुळे आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलेला आहे। सातपुड्यातल्या प्रसिद्ध गावरान आंब्याला कवडीमोल भाव मिळतोय। 150 ते 200 रुपये दर असलेला गावरान आंबा आता 80 ते 90 रुपये किलो दरानं विकण्याची वेळ आली आहे। थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळला वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसला। घाटात मोठा वृक्ष उन्मळून पडलेला आहे, त्यामुळे घाटमार्ग बंद झालाय। प्रचंड पावसामुळे घाटात मोठ्या प्रमाणात चिखलही साचलेला आहे। पोटबांधणी ते कालापाणी या परिसरात सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। धुळ्यातील नेर परिसरात काल पावसानं अचानक हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेतात काढून ठेवलेला मका आणि कांदा पूर्णपणे भिजून खराब झाला। शेतकरी जे आहेत ते शेताच्या पिकाची आता नुकसान भरपाईची मागणी करतायत। तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्या अशी मागणी या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे। अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आलेली आहे। पेरणीच्या हंगामाआधीच पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं केली जाणारी शेतीची कामं झालेली नाहीत। तसंच शेतजमीन ओली असल्यामुळे पेरणी करणंही मुश्किल झालं आहे। पाऊस सुरू होताच बदलापूरच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात रानभाज्या दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यामध्ये शेवळी, कुरडू, तेलपाट, कोरला, टाकळा यांचाही समावेश आहे। या भाज्या आरोग्यवर्धक आणि चविष्ट असल्यामुळे त्यांना बाजारामध्ये देखील मोठी मागणी असते। गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलंय त्यांना 10,000 रुपये देणार अशी घोषणा अजित पवारांनी केलेली आहे। पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत। लवकरच नुकसानीचे पंचनामे होतील असा विश्वास अजित पवारांनी दिलेला आहे। त्यांचं नुकसान झालंय त्याची पंचनामे होती। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात झालंय, त्याच्यावर ते काय एका झटक्यात होणार नाही, त्याला जरा कळ काढावी लागेल। मी त्याच्या मागं आहे। इथं जरी बारामतीत असलो तरी सारखा माझे 2-2 तासाला फोन चालले, इथलंच मी तयार करून पाठवतोय त्यांनी। वैष्णवी हगवणे प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा या तिघांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती। तिघांना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं। त्यामुळे आता या तिघांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांनी आजच जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे। वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, माझी मुलगी गेली असं सांगताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले। कालच हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत कोर्टात युक्तिवाद केला होता। त्यामुळेच वैष्णवीच्या वडिलांनी आज पत्रकार परिषद घेऊन हगवणेंचे आरोप फेटाळले। हगवणेच्या वकिलांना वैष्णवीच्या चारित्र्यावर केलेले आरोप वैष्णवीच्या वडिलांनी फेटाळून लावले। हगवणेंकडे 5 कोटींच्या गाड्या नाहीत, ते आम्ही दिलेलीच गाडी वापरत होते असा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। तर शशांक हगवणेला 1.5 लाखांचा मोबाईल आम्हीच दिला होता असाही दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपटेंनी केला आहे। हगवणेंना आम्ही फॉर्च्युनर कार आणि 1.5 लाखांचा मोबाईल दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी म्हटलंय। आम्ही आधी MG हेक्टर बुक केली होती, ती नाकारून फॉर्च्युनरची मागणी झाली असंही त्यांनी म्हटलंय। MG हेक्टर बुकिंगची रिसीट आणि मोबाईलचं बिलही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवलंय। बावधन पोलिसांनी हगवणेंच्या 5 गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला आणून लावलेल्या आहेत। आरोपी असलेल्या हगवणे आणि त्यांच्या मुलानं 3 गाड्यांमधून प्रवास केला होता। या 5 गाड्यांमध्ये एंडेव्युअर, बेलेनो, थार, फॉर्च्युनर आणि ॲक्टिवा या गाड्यांचा समावेश आहे। वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांनी तिला गणेशोत्सवाच्या काळात चांदीच्या गौराई भेट दिल्या। त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे, तर दुसरा व्हिडिओ अंगठी दिल्याचा आहे। वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेला तिच्या आईवडिलांनी अधिक मासामध्ये अंगठी भेट दिली होती। फरार आरोपी निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ झाली आहे। पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली।
वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गौतमी पाटीलनं वैष्णवी आगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवीसोबत खूपच चुकीचं झालं, तिला न्याय मिळाला पाहिजे असं गौतमी पाटीलनं म्हटलंय. तसंच जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे, मी वैष्णवीच्या बाजूने आहे असंही गौतमी पाटीलनं यावेळेस म्हटलंय. जालिंदर सुपेकरांना गृह विभागानं दणका दिलेला आहे. नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कारभार काढून घेण्यात आलाय. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव चर्चेत आहे. सुपेकर हे सध्या पुणे कारागृहाच्या महानिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. आगवणेचे वकील विपुल दुशिंग यांच्यावर वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दुशिंग यांनी एका सरकारी वकिलाला कॉलर पकडून मारहाण केली होती. न्यायालयानं त्यावेळेस अटकपूर्व जामीन मान्य केल्यामुळे विपुल यांची अटक टळली. आगवणे कुटुंबाचे वकील विपुल दुशिंग घरामध्ये घरगुती हिंसाचाराचं समर्थन करतात का असा संतप्त सवाल अंजली दमानी यांनी केला आहे. तसंच बार असोसिएशनची विपुल दुशिंगची सनद रद्द करा अशी मागणीही दमानी यांनी केली आहे. आगवणेच्या वकिलाचं वक्तव्य सर्व वकिलांना मान्य असल्यास त्यांची माफी मागेन असं रोहिणी खडसेंनी म्हटलंय. 4 कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही असं म्हणणाऱ्या वकिलाच्या 4 कानशिलात लगावणाऱ्याचा सत्कार करेन असंही ट्विट रोहिणी खडसेंनी केलं होतं आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर एक महत्त्वाची बातमी, पुण्याच्या शिरूर तहसील कार्यालयामध्ये नागरिकांनी घुसून तहसीलदारांना जाब विचारला. शिरूर तहसील कार्यालयामध्ये सुनावणीसाठी तासनतास नागरिक ताटकळत उभे होते आणि यावेळेस नागरिकांचा अखेर संयम सुटला आणि सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांनी थेट तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये घुसून जाब विचारला. यावेळेस तहसीलदार आणि नागरिकांमध्ये शाब्दिक वादही झालेला आहे. पाहूया तर टॉप 50 बातम्या. तर मुंबईच्या गोरेगावमधील सोसायटीच्या लिफ्टमध्ये हाणामारी झालेली आहे. गोरेगाव पश्चिम इथं ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बेकायदेशीर पार्किंगवरून भांडण झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दाखल केली. दोन्ही बाजूंच्या एका व्यक्तीला यावेळेस ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पुण्यातल्या डीपी रस्त्यावर असलेल्या एका कॅफेजवळ 3 तरुणांनी हातात कोयते आणि धारदार हत्यारं घेऊन दहशत माजवली. त्यांनी काही वाहनांची तोडफोड देखील केलेली आहे. या घटनेला आता 3 दिवस उलटून गेलेले असताना संबंधित पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. नाशिकमध्ये अज्ञात टोळक्यानं बारला आग लावून दिली आहे. बाटलीत आणलेला ज्वलनशील पदार्थ टाकून इथं आग लावण्यात आल्याचं सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे. ITI सिग्नल परिसरामध्ये असलेल्या कुमार भारती या बारला आग लावून पेटवण्यात आलं आहे. नाशिकमधल्या सिडको उत्तम नगर परिसरात मध्यधुंद टवाळखोरांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या तरुणांनी फर्निचरच्या दुकानावर आणि घरावर कोयत्यानं वार केलेले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारनं बाईक स्वाराला उडवल्यानंतर कार चालक फरार झालाय. भरधाव वेगानं आलेल्या या कारनं जोरात धडक दिल्यानं बाईक इलेक्ट्रिक पोलला जाऊन आदळली आणि मोठा स्फोट झाला आणि आग लागली. या अपघातात बाईक स्वार गंभीर जखमी झालेला आहे तर कार चालक फरार आहे.
जालन्यातील घनसावंगीमध्ये एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। तरुणाला घरातून फरफटत ओढून टोळक्यांनी लाठ्या काठ्यांनी त्याला मारलंय। वाळू तस्करीच्या आर्थिक व्यवहारातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। बाई 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 भरोसाची बाई बाई ए मम्मी तू इकडे होय। सोलापूरच्या टेक्सटाईल मार्केट समोर कारचा भीषण अपघात झालाय। बोलेरो गाडीनं धडक दिल्यामुळे 2 महिला या अपघातात जखमी झाल्या। रोहिणी हुप्पल आणि उषा वाघे असं अपघातात जखमी झालेल्या महिलांचं नाव आहे। नांदेडमध्ये आधार केंद्रावर महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। आधार अपडेट करण्यासाठी रांगेत उभं राहण्याच्या कारणावरून 2 महिला एकमेकींना भिडल्या होत्या। शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रासमोरील ही हाणामारी आहे। एका दिवसात 40 आधार अपडेट होत असल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होतात। यवतमाळ शहरातील SBI बँकेच्या 2 ATM मशीनमध्ये छेडछाड करून चोरट्यांनी 1,14,200 रुपयांची रोकड लंपास केली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। तर उमरसराक शाखेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीनंतर अवधूतवाडी पोलिसात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक्टर पलटी झाला। नांदेडच्या मुदखेड रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडलेली आहे। मुदखेड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर दुरुस्तीचं काम सुरू आहे आणि या कामासाठी ट्रॅक्टर इथं लावण्यात आले होते। दुरुस्तीच्या कामाचं साहित्य घेऊन जाणारा हा ट्रॅक्टर जो आहे तो रेल्वे ट्रॅकवरच पलटी झाला। सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। त्यामध्ये काही तरुणांनी जुन्या रेल्वे डब्याला एखाद्या घरामध्ये रूपांतरित केल्याचं दिसतंय। या व्हिडिओमध्ये रेल्वेच्या जुन्या डब्यामध्ये सोफा, टीव्ही, AC, गालिचे आणि झोपण्याची सुविधा बनवण्यात आलेली आहे। या तरुणांनी तयार केलेला हा रेल्वेचा डबा पाहून नेटकरीही थक्क झाले। ये पूरा घर है। ऐसे सब लगा दिया। राजस्थानच्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझाचं छत चक्क हवेत उडालं। एखादी पतंग उडावी तसं हे छत अचानक दूर जाऊन कोसळलं। सुदैवानं गाड्यांची रांग नसल्यामुळे मोठी जीवितहानी झाली नाही। डिजिटल अरेस्टची भीती घालत कोल्हापुरात एका सेवानिवृत्त प्राध्यापिकेला तब्बल 3.5 कोटींचा गंडा घालण्यात आला आहे। मनी लॉन्ड्रिंगची भीती घालून निवृत्त प्राध्यापिकेची आयुष्यभराची पुंजी सायबर चोरट्यांनी तब्बल 40 दिवसात 15 वेळा पैसे ट्रान्सफर करून घेत पूर्णपणे संपवून टाकली। या प्रकरणी राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरचा लाचखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद किरोळकरच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या सगळ्या फायलींची आता सखोल चौकशी होणार। किरोळकरच्या काळातील 88 प्रकरणं संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमलेली आहे। पुण्यात भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। तसंच आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती। सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आलेली आहे। रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टर अजय तावरेला 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तावरे सध्या पोर्श अपघात प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरापासून येरवडा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। सीएमओ ऑफिसच्या आदेशानंतर हिंगोलीतील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेतकरी आणि महिला मेळाव्यामध्ये कोरोना नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले। सभास्थळी कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना सीएमओनं दिलेल्या होत्या। मेळाव्यामध्ये हजारो नागरिक सहभागी झालेले आहेत। तर एक महत्त्वाची बातमी, ठाण्यात गेल्या 24 तासात 14 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। ठाण्यामध्ये कोरोनाचे एकूण 86 रुग्ण आहेत आणि आता पुन्हा
नव्या 14 रुग्णांची नोंद झालेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 2 कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे ठाण्याला कोरोना वेढत चाललाय असंच इथं पाहायला मिळत आहे आणि आता 14 नवे कोरोना बाधित समोर आलेले आहेत। ठाण्यामध्ये सध्या एकूण 86 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत आणि आता त्यातच 14 नव्या कोरोना रुग्णांची भर पडलेली आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, ठाण्यामध्ये सध्या 14 नवे कोरोना रुग्ण समोर आलेले आहेत, त्यामुळे ठाणेकरांची ही चिंता वाढलेली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सज्ज झालेली आहे। पालिकेच्या 3ही रुग्णालयांमध्ये राखीव बेड्सची व्यवस्था करण्यात आली। सद्यस्थितीत राज्यात कोरोना संसर्गित रुग्ण आढळून येत आहेत आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पूर्वतयारीच्या दृष्टीने आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबईमध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये शेजाऱ्याला कुत्रा चावल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला दंडाधिकारी न्यायालयानं दणका दिला। ऋषभ पटेल असं त्या कुत्र्याच्या मालकाचं नाव असून या प्रकरणी दंडाधिकाऱ्यांनी त्याला दोषी ठरवत 4 महिन्यांच्या सश्रम तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे। तब्बल 7 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागलेला आहे। मनसेचे पवई विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। चुक्कल हे श्वानप्रेमी आहेत, त्यांच्याकडे विविध जातीची कुत्री आहेत, ती सोसायटीतील रहिवाशांवर आणि इतर कुत्र्यांवर वारंवार हल्ले करतात आणि याबाबत चुक्कल दुर्लक्ष करत असल्यामुळे पवई पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय। शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित कॅमेरे कार्यान्वित करण्यात आलेले आहेत। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते बुधवारी या कॅमेऱ्यांचं उद्घाटन करण्यात आलंय। तर एक महत्त्वाची बातमी, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर भाषणात मोदींचं कौतुक केलंय। पंतप्रधान मोदी हे अहिल्यादेवींच्या पावलावर पाऊल ठेवत चालले आहेत, त्यांच्यामुळेच अहिल्यादेवींची जयंती सर्वत्र साजरी होतीये आणि त्यांनी जर संधी दिली तर त्यांच्या घरी 10 दिवस बंगला धुवायला तयार आहे, असं विधानच पडळकर यांनी केलंय। जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदी साहेबांच्याकडून तुम्ही परवानगी घेऊन द्या मला की अहिल्यादेवींची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली। नरेंद्र मोदी साहेबांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत त्यांच्या बरोबर मी 10 दिवस तो बंगला पुसायला तयार आहे। नरेंद्र मोदी साहेब हे अहिल्यादेवींच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करतायत। लाडक्या बहिणींसाठी 335 कोटींचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे। बहिणींच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागली आहे। त्यामुळेच मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागतोय। आदिवासी विभागाचा कुठलाही पैसा वळवला नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। लाडकींसाठी आदिवासींचा 3ऱ्यांदा निधी वळवल्याचा आरोप करण्यात येतोय, त्यावर अजित पवारांनी योग्य निर्णय घेतलाय। आदिवासींसाठी बजेटमध्ये योग्य तरतूद केल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय।